महाभारताचे 10 जिवंत पुरावे. महाभारत हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं एक विशाल युद्ध, धर्म आणि अधर्माचं टक्कर, कुरुक्षेत्रातील रणांगण आणि श्रीकृष्णाच्या मुखातून उच्चारलेला अमृत समान उपदेश भगवद्गीता. पण अनेकांना एकच प्रश्न पडतो, महाभारत खरंच घडलं होतं का? काही म्हणतात ते फक्त कथा आहे, तर काही म्हणतात तेच आपल्या संस्कृतीचं जिवंत सत्य आहे. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत महाभारताचे 10 असे जिवंत पुरावे जे काळाच्या ओघातही आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत आणि जे सांगतात महाभारत केवळ कथा नाही, ती सत्य होती. पहिला पुरावा, कुरुक्षेत्र भूमीचे जिवंत चिन्ह. आपला प्रवास सुरू होतो हरियाणाच्या कुरुक्षेत्रातून. इथेच ते महान युद्ध झालं ज्याने युग बदलली. आजही या भूमीवर चालताना एक अद्भुत शांतता जाणवते. स्थानिक सांगतात इथली माती आजही युद्धाच्या रक्ताने पवित्र आहे. कुरुक्षेत्रात आजही ब्रह्मसरोवर नावाचं सरोवर आहे, जिथे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली असं मानलं जातं. ब्रह्मसरोवराचं पाणी आजही कधीही सडत नाही. वैज्ञानिक तपासणीतही त्याचं रासायनिक स्थिरता अद्भुत मानलं गेलं आहे. जणू ती भूमी आजही त्या दैवी ऊर्जेने भरलेली आहे, जिथे धर्म आणि अधर्माचा संघर्ष झाला होता. दुसरा पुरावा, हस्तिनापूरचे अवशेष. कुरुक्षेत्रानंतर आपण जातो हस्तिनापूरला, कौरव आणि पांडवांचं राजधानीचं शहर. आजचा हस्तिनापूर उत्तर प्रदेशात आहे आणि पुरातत्व संशोधनात इथे अनेक गोष्टी सापडल्या आहेत. प्राचीन विटा, राजवाड्यांचे तळ, लोखंडी वस्तू आणि अगदी नाणीसुद्धा, ज्यांचा काळ ईसपूर्व 3000 वर्षांपर्यंत मागे जातो. भारतीय पुरातत्व विभागाने मान्य केलं आहे की या भूमीवर एक प्रगत संस्कृती होती, जी महाभारतातील वर्णनाशी अगदी मिळती जुळती आहे. स्थानिक लोक आजही सांगतात हेच पांडवांचं राजमहल होतं, इथेच दुर्योधनाच्या सगेचा उच्छेद झाला. जणू त्या भूमीचा प्रत्येक कण अजूनही म्हणतो मी ते पाहिलं आहे. तिसरा पुरावा, द्वारकेचं समुद्रातलं शहर. ही गोष्ट सर्वात आश्चर्यकारक आहे. महाभारताच्या शेवटी श्रीकृष्णांनी द्वारकेचं राज्य समुद्रात बुडालं असं स्पष्ट लिहिलं आहे. शतकानुशतकं हे लोककथेसारखं वाटत राहिलं. पण 1988 मध्ये भारतीय समुद्रशास्त्रज्ञ डॉक्टर SR राव यांनी समुद्राखाली केलेल्या उत्खननात एक चमत्कार घडला. गुजरातच्या ओखानुंडळ किनाऱ्याजवळ समुद्राखाली एक विशाल शहर सापडलं. रस्ते, भिंती, प्रवेशद्वार, मंदिरांचे अवशेष आणि काही भागांवर सोन्याचे कणही आढळले. कार्बन डेटिंगनुसार हे शहर ईसपूर्व 1500 ते 3000 वर्षांपूर्वीचं आहे, म्हणजे महाभारताच्या काळाशी जवळजवळ जुळणारं. आणि सर्वात मोठा म्हणजे त्या शहराची रचना अगदी महाभारतातील सप्तद्वारक वर्णनाशी मिळती जुळती आहे. हे द्वारका म्हणजेच श्रीकृष्णाचं दैवी नगर आणि आजही समुद्राखाली शांतपणे ते इतिहास सांगता आहे. चौथा पुरावा, गंधारीचे शापित शिला. अफगाणिस्तान. अनेकांना माहिती नाही की गांधारी म्हणजे धृतराष्ट्राची पत्नी ही मूळची गांधार राज्यातील आजचं अफगाणिस्तान होती. अफगाणिस्तानात आजही काही ठिकाणी गांधारी गुहा आणि शापित दगड म्हणून ओळखले जाणारे प्राचीन शिलालेख आहेत. स्थानिक आख्यायिका सांगतात या दगडांचा रंग रात्री बदलतो आणि गांधारीच्या शापाचा प्रतीक म्हणून त्यांच्यावर कोरलेले चिन्ह दिसतात. भारतीय संशोधकांनीही त्या ठिकाणी संस्कृत लिपीतील काही लेख सापडले आहेत. ते म्हणतात हे लेख महाभारत कालीन असण्याची शक्यता आहे. हे दाखवतं की महाभारताची कथा केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती, ती भारत आर्य संस्कृतीच्या संपूर्ण क्षेत्रात पसरलेली होती. पाचवा पुरावा, भीमाच्या गदेसारखे अवजड अवशेष. हिमालयाच्या काठावर नेपाळच्या बस्ती जिल्ह्यात एक अद्भुत गुहा आहे. लोक तिला भीमगुफा म्हणतात. इथे एक असामान्य मोठा दगडी गदा ठेवलेला आहे, ज्याचं वजन इतकं आहे की 10 माणसं मिळूनही उचलू शकत नाहीत. स्थानिक म्हणतात हीच भीमाची गदा आहे. त्याने हिडिंबाशी लग्न केल्यानंतर इथेच काही काळ वास्तव्य केलं. त्या गदेचं धातू विश्लेषण केल्यावर त्यात लोह आणि तांबे यांचं अद्भुत मिश्रण सापडलं, जे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही आश्चर्यचकित करणारं आहे. काय माहीत, काळाच्या गुहेत हरवलेला तो पराक्रमी भीम कदाचित इथेच विश्रांती घेत असेल. सहावा पुरावा, बर्नावत म्हणजे लाक्षागृहाचे अवशेष. महाभारतात एक प्रसिद्ध प्रसंग आहे, जेव्हा दुर्योधनाने पांडवांना जिवंत जाळण्यासाठी लाक्षागृह बांधलं.
हा प्रसंग बर्नावत नावाच्या ठिकाणी घडल्याचं वर्णन आहे. आजचा बर्नावत म्हणजे उत्तर प्रदेशातील बर्नावा गाव तिथेच आहे. आणि आश्चर्य म्हणजे इथे उत्खननात जळलेले विटांचे अवशेष सापडले आहेत, ज्यांच्या रचनेत लाखसारख्या ज्वलनशील पदार्थाचे अंश आढळले आहेत. स्थानिक लोक सांगतात, रात्री इथे अजूनही काही वेळा जळण्याचा वास येतो. जणू ती भूमी आजही त्या अन्यायाची आठवण ठेवते. 7वा पुरावा, पांडवांचे 5 पर्वत. उत्तर भारतात 5 टेकड्यांचा एक समूह आहे, ज्यांना पांडव पर्वत म्हणतात. स्थानिक आख्यायिका सांगतात, पांडवांनी वनवासात इथेच काही काळ घालवला. तिथे आजही अर्जुन गुहा, भीमताल आणि युधिष्ठिर धुनी अशा ठिकाणांची नावे आहेत. एका पर्वतावर अजूनही एक दगडी आसन आहे, जे स्थानिक लोक युधिष्ठिर सिंहासन म्हणतात. अनेक यात्रेकरू सांगतात की त्या आसनावर बसल्यावर हृदयात एक अनोखी शांतता निर्माण होते. वैज्ञानिक तपासणी सुद्धा सांगते की त्या ठिकाणी अत्यंत प्राचीन मानवी वस्तीचे चिन्ह आहेत. 8वा पुरावा, महेंद्रगिरी पर्वत. परशुराम आणि पांडव यांचा संबंध. ओडिशातील महेंद्रगिरी पर्वत हा भारतातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक आहे. महाभारतामध्ये उल्लेख आहे की वनवासाच्या काळात पांडवांनी या पर्वतावर तप केले होते. आजही तिथे पांडव गुहा आणि अर्जुन मंदिर अस्तित्वात आहेत. स्थानिक साधू सांगतात की रात्री काही वेळा त्या गुहेतून शंखनादाचा स्वर येतो. अनेक वेळा वैज्ञानिकांनी तिथे अनुनाद ध्वनी रेकॉर्ड केला आहे, पण त्याचं मूळ आज तागायत समजलेलं नाही. हे केवळ योगायोग आहे का, की त्या पर्वतावर आजही दैवी ऊर्जा जागृत आहे? 9वा पुरावा, भगवान श्रीकृष्णाचा रथचक्र आणि लोखंडी खिळा. द्वारकेच्या किनाऱ्याजवळ समुद्राच्या खोलीत उत्खनन करताना पुरातत्व विभागाला एक विशाल चक्र सापडलं, ज्याचा व्यास जवळजवळ 10 फूट आहे. त्याच्या मध्यभागी एक कोरीव लिपी आहे, सुदर्शन. शोधक म्हणतात, हेच कदाचित श्रीकृष्णाच्या रथाचं चक्र असावं. याशिवाय कुरुक्षेत्रात सुद्धा एक लोखंडी खिळा सापडला आहे, जो रथाचा अक्सल म्हणून ओळखला गेला आहे. त्याचं वय सुमारे 5000 वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं. हे पुरावे स्पष्ट सांगतात की महाभारत केवळ कथेत नाही, तर आपल्या भूमीतल्या प्रत्येक धुळीत जिवंत आहे. 10वा पुरावा, आजचे चिरंजीवी साक्षी. आणि आता सर्वात गूढ पुरावा, महाभारताचे जिवंत साक्षीदार. होय, महाभारतानंतर काही योद्धे देवांच्या आज्ञेने अमर ठेवले गेले, ज्यांना चिरंजीवी म्हणतात. त्यातले 2, अश्वत्थामा आणि कृपाचार्य, आजही पृथ्वीवर असल्याचं मानलं जातं. अनेक संत, साधू आणि वनवासी अश्वत्थामाला हिमालयातील गुहांमध्ये पाहिल्याचा दावा करतात. तो न बोलता निघून जातो, पण त्याच्या कपाळावर कृष्णाने दिलेल्या शापाचा जखमेचा व्रण स्पष्ट दिसतो. तसेच कृपाचार्य आजही काही दिव्य स्थळांवर साधनात लीन असल्याचं म्हटलं जातं. हे सर्व ऐकून एक गोष्ट निश्चित होते की महाभारताचा शेवट झाला नाही, कारण त्याचे साक्षीदार आजही आपल्यात आहेत. उपसंहार. काळ, श्रद्धा आणि सत्य. महाभारत हा फक्त धर्मग्रंथ नाही, तो मानवतेच्या इतिहासाचा आरसा आहे. कुरुक्षेत्र, हस्तिनापूर, द्वारका, भीमगुफा, महेंद्रगिरी ही सर्व ठिकाणं आजही जिवंत आहेत. ती म्हणतात, आम्ही पाहिलं ते युद्ध, आम्ही पाहिला तो धर्माचा विजय. आज विज्ञानानंही मान्य केलं आहे की महाभारत हे केवळ कल्पनारम्य नव्हतं, तर 5100 वर्षांपूर्वी घडलेलं ऐतिहासिक सत्य आहे. काळ गेलं, साम्राज्य नष्ट झाली, पण त्या युद्धाचे पुरावे अजूनही पृथ्वीच्या अंगाखांद्यावर कोरलेले आहेत. समाप्ती संदेश. कदाचित पुढच्या वेळी आपण कुरुक्षेत्राच्या मातीवर पाऊल ठेवू, तेव्हा विचार करू की हीच ती भूमी आहे जिथे अर्जुन उभा होता आणि जिथे श्रीकृष्णाने गीतेचं ज्ञान दिलं. त्या मातीचा प्रत्येक कण सांगतो, महाभारत आजही जिवंत आहे. मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.